हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्याच्यामुळे काय झालं, सकाळी उठायला उशीर झाला आणि उठायला उशीर झाला की सगळ्या कामांना लेट होतं. तर आता मी काय केलं आहे, डबा वगैरे म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं केलं. साहेब गेले शाळेत. त्याच्यानंतर मग बाकीचं जरा थोडंसं आवरून घेतलं. आणि आता आज मला करायचे वडे, म्हणजे डाळीचे. म्हणजे आपल्याला आजपासून मी उन्हाळी कामाला सुरुवात केली आहे आणि सगळ्यात आधी मी वडे तोडणार आहे. तर आता हे वडे आपले वर्षभर अगदी चांगले टिकतात आणि खायला पण अगदी खुशखुशीत होतात. तर आता रात्री मी डाळ भिजायला टाकली होती. आता ते सगळं वाटून ठेवते आणि त्यानंतर मग देवपूजा मला करायची अजून. आणि फरशी वगैरे आहे पण ते बघून नंतर पुसून घेईन मी. तर आता आधी डाळीचं बारीक करून घेते, कारण ऊन पण आज भरपूर आहे ना. आज तर खूपच उशीर झाला आहे. नक्कीच मला 10-11 वाजतील वडे तोडायला लागायला. आणि चला आता मी काय करते, आधी डाळ बारीक करून घेते. तर पहा, ही हरभरा डाळ आहे. मी रात्री पाण्यात टाकली होती भिजायला, स्वच्छ धुवून टाकली होती. त्यानंतर चांगली 4-5 पाण्याने सकाळी उठल्यानंतर धुवून पाणी निथळायला ठेवलं होतं. आणि ही आहे मटकीची डाळ. ही पण मी भिजायला टाकली होती रात्रीच. ही पण 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्यात. आता ह्या डाळी जास्त बारीक नाही करायच्या, थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या आणि चांगलं बारीक करून घ्यायचं. हे पहा, असं मोठं पाहिजे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही. मस्त असं बारीक करून घेतलंय सगळं. हरभऱ्याची डाळ आणि मटकीची डाळ मी मस्त अशी पिसून घेतली आहे. म्हणजे थोडी मोठी आहे, जास्त बारीक पण नाही, म्हणजे आपले वडे खुसखुशीत होतात. आता ह्याच्यात मिरची घालायची मला, त्यासाठी मी मिरची काढून घेते. लाल तिखट आहे हे पूर्ण आणि तिखट भरपूर आहे, त्याच्यामुळे थोडीशी मापातच घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि भरपूर सारा लसूण घालायचं. लसूण जास्त घालायचं आपल्याला, म्हणजे वड्यांना टेस्ट चांगली येते. तर पाहिजे तर मी भरपूर सारा लसूण घालून घेतलाय. लसूण मी रात्री सोलून ठेवलेला होता, कारण कसं आता सकाळ आपल्याला एवढं जमणार नसतं, काम भरपूर असतं. तर आता हे सगळं आहे ना मी भांड्यात काढून घेते. ह्या वड्यांना सगळ्यात जास्त टेस्ट लसणाने येते बरं का. लसूण आणि कोथिंबीर पण आहे माझ्याकडे भरपूर, कोथिंबीर पण घालते थोडीशी, कारण बुधवारीच बाजार झाला ना, तर कोथिंबीर भरपूर आणली होती मी. आता भरपूर सारी कोथिंबीर घेते. तर आता हे वड्याचे, हे कोथिंबीरीचे हे मागचे दांडे जे असतात ना, ती सगळी घेते मी बारीक करायला. आणि उरलेली कोथिंबीर मग कापून घालायची आपल्याला बारीक कट करून. इतकं मस्त सुगंध येतोय ना त्या मिरचीचा. तर आता तोंडात पाणी सुटले लसणाची चटणी म्हटल्यानंतर. तर आता ही सगळी चटणी मी ह्याच्यात घालून घेणार आहे. खरंच खूप मस्त असा सुगंध येतो ह्या चटणीचा. असं वाटतंय आत्ता खायला घ्यावी. थोडीशी ठेवणार आहे मी खायला बी. हे सगळं काही चांगलं मिक्स करून घ्यायचंय. सगळी चटणी मिरची ते जे आपण वाटून केलेले आहे ना, ते सगळ्या सारणाला आपल्याला लागलं पाहिजे. सगळं चांगलं मिक्स झालंय. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. सगळी कोथिंबीर घालायची आणि भरपूर घालायची. कोथिंबीरीने पण ह्या वड्यांना टेस्ट भरपूर चांगली येते.
कोथिंबीर पण वास मस्त आहे. असं सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. किती सुंदर दिसतंय पहा. आता हे आळणी खारट जे काय आहे ना ते थोडंसं आपण खाऊन पाहायचं. आणि जर आळणी असेल तर परत एकदा थोडंसं मीठ घालायचं. थोडंसं आळणी आहे, तुम्ही थोडंसं अजून मीठ घालते त्यात. कारण हा पदार्थ आहे ना आपला वर्षभर टिकणारा असतो, आपल्याला वर्षभर खायचा असतो. थोडंसं मीठ घालून घेते आणि हे आता एक 5 मिनिट भिजून द्यायचं. लगेच वडे तोडायला घेतलं तरी चालते. तर मस्त असे आपले वर्षभर टिकणारे आपले वडे तयार झाले. आता याला दिवसभर चांगलं उन्हात वाळून द्यायचं. एका उन्हातच हे कडक वाळतील. तरी पण आपण 2 दिवस ऊन द्यायचे. आणि हा दिवस आहे दुसरा. गव्हाच्या कुरडयांसाठी मी गहू भिजत घातले होते. तर हा 3रा दिवस आहे गहू भिजत घातलेला. 3 दिवस आपल्याला चांगले गहू भिजून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुवून दळून आणायचे. 3 दिवस गहू भिजत घालत असताना आपण काय करायचे, रोज त्या गव्हातलं पाणी बदलायचंय. म्हणजे गव्हाचा वास पण चांगला म्हणजे येत नाही जास्त. नाहीतर आपण पाणी जर नाही ना बदललं तर गव्हाचा खूप उग्र वास येतो आणि कुरडई पण आंबूस लागते. तर असं आपण रोज पाणी काढलं तर गव्हाची कुरडई छान लागते खायला. आता स्वच्छ गहू धुतले मी साहेबांजवळ दिले. त्यांनी मशीन मधून बारीक करून आणले. आमच्याकडे चुरून आणले म्हणतात. तर ते गहू चुरून आणले. त्यानंतर मग मी इथं चांगले धुतले, त्यातला चिक सगळा काढून घेतला. आता हे करत असताना मी एकटीच होते नाही तर साहेबांनी मला मदत केली. त्यांनी अशी चाळत धरली आणि हा चिक असा गाळायचा असतो का म्हणजे आपल्या भांड्याला कापड बांधायचं. त्यानंतर आपल्या सुजीच्या चाळणीने चांगलं गाळून घ्यायचं. त्या गव्हाची चाळगाळ चांगली झाली तर कुरडई आपली पांढरी शिपीत होते आणि चांगली लागते. आणि आपल्याकडून जर का गाळण्यात चूक झाली किंवा जर चांगलं गाळलं नाही तर आपली कुरडई लाल होऊ शकते. आणि अशी जर आपण व्यवस्थित चाळगाळ केली तर कुरडई आपली एकदम पांढरी शिपीत होते. पहिले ना हे गहू असे घरीच चुरायचे. त्यावेळेस माणसं पण लागायचे, 2-3 माणसं, एक दळायला, एक म्हणजे घास घालायला, त्यानंतर मग लगेच धुवून घ्यायला. नाही तर जास्त वेळ जर हे गहू आपण चुरून ठेवले तर त्याला ताम चढते आणि कुरडई लाल होते. परंतु आता खूप सोपं झालंय. गहू धुवून दिले, मशीनवर त्यांनी चुरून आणले, इकडे लगेच मी धुतले आणि गाळून ठेवले. कुरडया खायला चांगल्या लागतात बरं का, पण मेहनत भरपूर असते याच्यामध्ये. आणि व्यवस्थित झाली तरच मग ते आपल्याला पण बरं वाटतं आणि कुरडई पण चांगली झाली तरच मग समाधान वाटतं. तर आता गहू थोडे थोडे घेऊन मी सगळं त्यातला चिक काढून घेतलाय. 2-2 पाण्याने गहू धुवून घेतले आणि मस्त अशी टीप भरून ठेवली. आता हा चिक नाहीये बरं का सगळा. आता यामध्ये ना थोडीशी तुरटी फिरून ठेवली आणि त्या रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचंय. म्हणजे त्यामधला चिक खाली बसतो आणि पाणी पाणी वरती राहतं. आता टीप ठेवली झाकून. आता उद्या मला टेरेस वरती कुरड्या करायच्या होत्या म्हणून म्हणलं चला आता आपलं टेरेस स्वच्छ असं धुवून घेऊया. सगळीकडनं असं स्वच्छ झाडलोट करून घेतली. त्यानंतर मग स्वच्छ असं टेरेस धुवून घेतलं. हा दिवस आहे दुसरा. टेरेस वरती चूल पेटवली आणि वरती चिक खाटून घेतला. आधी आपण रात्री जी टीप ठेवली होती त्यातलं वरचं सगळं काही पाणी काढून घेतलं. ते सगळं पाणी वरती लाल येतं ते सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर उरलेला चिक आपण असा तयार करायचा आहे, म्हणजे हटायचा आहे प्रमाणात पाणी ठेवून. आता या कुरड्या बरोबर आपल्या 1 पायलीच्या होत्या. 1 पायली म्हणजे 5 किलो. घरचे गहू असल्यामुळे भरपूर चिक पडला होता. आणि मस्त असं चुलीवरती हा चिक आपला हटून झालाय. थोडा वेळ झाकून ठेवायचा आणि लगेच कुरड्या घालायला घ्यायच्यात.
हा हा तर पहा मस्त अशा आपल्या पांढऱ्या कुरड्या तयार झाल्या. तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर एक लाईक नक्की करा ताईंनो. तुमच्या एका लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि दुसरा व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर.